नमस्कार, मी कैलास पुडू. आपण बघत आहात 7/12. आज आपण चर्चा करणार आहेत हिडनबर्ग रिपोर्टविषयी, जो 2 वर्षापूर्वी प्रकाशित झालेला होता अदानींच्या विरोधामध्ये. यामध्ये आपण जो पूर्ण विश्लेषण करणार आहेत, तर याचं टायटल ठेवलेलं आहे मी, की एक फसला, एक लपला आणि एक चमकला. एक यामध्ये जो फसला आहे तो आहे अमेरिका, जो लपला आहे तो आहे हिडनबर्ग आणि जो चमकला आहे तो आहे अदानी समूह. साधारणतः 2 वर्ष अगोदर हिडनबर्ग नावाचा एक रिपोर्ट प्रकाशित झाला आणि त्यानंतर अदानी समूहाचे जे शेअर मार्केटमध्ये लिस्टेड होते, ते सर्व शेअर धडाधड पडायला लागले आणि जवळजवळ सर्व शेअर हे अर्ध्यांपेक्षा कमी किमतीवरती येऊन स्थिरावले. तर हिडनबर्ग हा रिपोर्ट काय आणि या सर्व कारस्थानामागे कोण होतं, तर या पूर्ण कारस्थानाच्या पाठीमागं दुसरं तिसरं कोणी नसून हे खुद्द अमेरिका किंवा तिथलं अमेरिकन प्रशासन किंवा तिथल्या संस्था या होत्या. त्या संस्थेमध्ये हिडनबर्ग ही एक संस्था होती. तर ही जी संस्था आहे हिडनबर्ग नावाची, ही संस्था नक्की काय करते, तर ही एक इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, स्वयंघोषित इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे. अशा अमेरिकेमध्ये खूप साऱ्या कंपन्या आहे किंवा खूप साऱ्या एजन्सी आहे. यांचं काम हे अमेरिकेच्या बाहेरचे जे देश, त्या अमेरिकेच्या बाहेरचे जे कंपन्या किंवा इंडस्ट्री किंवा तिथल्या संस्था यांच्या विरोधात इन्व्हेस्टिगेशन करणं, त्यांच्या विरोधात कारस्थान करणं आणि त्यांना बदनाम करणं, ज्यामुळे की अमेरिकेला किंवा तिथल्या सरकारला त्याचा फायदा होईल. हे पहिल्यापासून चालत आलेलं आहे. जसं की या अगोदर 2014पर्यंत अमेरिकेच्या नंतर सर्वात झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था किंवा जगामध्ये एक दबदबा निर्माण करून पाहणारी एक अर्थव्यवस्था म्हणून चायनाचा दबदबा होता आणि आजही आहे. त्यांच्या विरोधात कंटिन्यू अमेरिकेने षड्यंत्र चालू ठेवलेले होते आणि आताही चालू आहे. त्यानंतर 2014 नंतर जेव्हा मोदी सरकार हे सत्तेमध्ये आलं, त्यानंतर त्यांनी भारताचंही योगदान जगामध्ये बघितलं किंवा भारत सरकार भारताला भक्कमपणे जगामध्ये प्रस्थापित करण्यासाठी जे निर्णय घेते, तेही अमेरिकेला आता सध्याच्या घडीला रुचत नाही. जे त्यांनी 2014 पूर्वी मोदींसोबत केलं, जसं की मोदी हा भारतामधील असा एक नेता राहिलेला आहे, जो की कुणालाही घाबरला नाही, कोणालाही डगमगला नाही आणि देशाच्या हितासाठी जे करावं लागेल त्यामागे कधी हटला नाही. त्यांना माहीत होतं, मोदी जेव्हा भारताच्या सर्वोच्च स्थानी जेव्हा जाणार, त्यावेळी हा व्यक्ती आपल्याला खूप घातक असणार. त्यासाठी त्यांचे 2014 पूर्वी खूप सारे षड्यंत्र करून बघितले, पण त्यामध्ये ते फूल ठरले. त्यानंतर त्यांनी हा मोर्चा भारतातील जे आघाडीच्या कंपन्या यांच्या विरोधात करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांनी सर्वात पहिले अदानी समूहांच्या समूहावरती हात घातला. कारण 2 वर्षांपूर्वी आपण बघितलं की जगातील ज्या पहिल्या 50 कंपन्या किंवा 50 समूह आहे, त्यामध्ये अदानींचं नाव आलेलं होतं. अशी करून पाहणारी भारतातली ही पहिलीच कंपनी होती, जी की आतापर्यंतचं आपण बघितलं, दरवर्षी प्रकाशित होणारे किंवा दरवर्षी घोषित होणाऱ्या ज्या आघाडीच्या कंपन्या असतात, या आघाडीच्या कंपन्यांमध्ये पहिल्या 10 कंपन्यांमध्ये नेहमी अमेरिकेचंच वर्चस्व असतं किंवा त्यापैकी 7 ते 8 कंपन्या ह्या अमेरिकेच्याच असतात. आता काय होतंय की या पहिल्या 10 मध्ये चायनासारख्या आणि भारतासारख्या देशांचं इथून पुढे नाव येणार हे त्यांना कळतंय आणि इथल्या कंपन्या ज्या प्रकारे वाढत आहेत, जसं की आपण एखादी अर्थव्यवस्था, जसं की आता सध्याच्या घडीला भारताची अर्थव्यवस्था ही हत्तीसारखी वाढते, हत्तीसारखी झपाट्याने वाढते. त्याच प्रकारे अदानी समूह हाही हत्तीच्या आकारासारखा वाढत आहे. तर यालाच कुठंतरी थांबवण्यासाठी, यालाच कुठंतरी मोडकळीस आणण्यासाठी अमेरिकेचे हे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी त्यांनी 2 वर्ष अगोदर जो हा रिपोर्ट आणला, या रिपोर्टमध्ये अदानी समूहावरती खूप सारे
खूप सारे आरोप केलेले होते. असेच आरोप अमेरिकेमध्येही फेसबुक सारख्या कंपनी, जी की आघाडीची कंपनी मानल्या जाते, या कंपनीच्या विरोधातही खूप सारे खटले चालू असतात, खूप साऱ्या तक्रारी असतात आणि यांची ही मॅटर सर्वोच्च आपण जो सर्वोच्च अदालत म्हणतो तिथपर्यंत भरपूर वेळा गेलेले आहे. परंतु तिथले अमेरिकन सरकार त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारे ॲक्शन घेत नाही आणि या कंपनी सॉरी म्हणून तिथून सुटून जातात. मात्र भारतातल्या ज्या इंडस्ट्री आहे यांच्या विरोधात ते ॲक्शन घेण्यास किंवा यांचं नाव खराब करण्यास तत्पर असतात आणि कायम आघाडीवर असतात. तर आपण अदानींचं जर योगदान बघितलं तर आताच्या समोरचं जे भारताचं जे फ्युचर आहे, जे भविष्य आहे, त्या भविष्यामध्ये पोर्ट्स, ट्रान्सपोर्टेशन, कन्स्ट्रक्शन, जसं की पोर्ट्स जर म्हटलं तर आता अदानी समूह भारताच्या बाहेर श्रीलंकेमध्ये पोर्ट्स बनवत आहेत, लद्दाखमध्ये पोर्ट्स बनवत आहेत. अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या छोट्या देशांमध्ये त्यांचे करार झालेले आहेत आणि भारत सरकार जिथं की अदानी समूह पोर्ट्स बनवत आहेत त्या पोर्ट्सचं संरक्षण करण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे. जसं की पूर्वीच्या काळामध्ये भारताचे जे राजे महाराजांचा जेव्हा काळ होता त्या काळामध्ये राजे महाराजे इतर खंडामध्ये, इतर राज्यामध्ये किंवा इतर देशामध्ये जेव्हा भेटण्यासाठी जायचे तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे व्यापारी असायचे आणि जेव्हा हे व्यापारी तिथं काम करायचे किंवा तिथले जे जहाज वगैरे दळणवळणाच्या ज्या सुखसोयी होत्या त्यांचं संरक्षण करण्याचं काम हे इथे भारतातील राजे करायचे. हेच जी आपली भारताची जी हिस्ट्री आहे ही पटवून देण्याचं काम 2014 नंतर मोदींनी हाती घेतलं. समोरच्या देशामध्ये गेल्यानंतर त्यांनी हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि आपण बघतो ज्यावेळी मोदी हे दुसऱ्या देशामध्ये किंवा दुसऱ्या खंडामध्ये जातात त्यानंतर काहीच दिवसांमध्ये भारतातील हे जे व्यापारी असतात किंवा इथले जे बिझनेसमॅन असतात ते समोरच्या देशामध्ये जातात आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे करार हे तिथल्या सरकारसोबत किंवा तिथल्या कंपन्यांसोबत घडवून येतात. तर हे जे शक्य झालं हे मोदी सरकारमुळेही शक्य झालं आणि मोदी सरकारमुळे सुद्धा शक्य होत आहे. तर आपलं जसं अमेरिकन सरकार हे त्यांच्या व्यापाऱ्यांच्या किंवा तिथल्या बिझनेसमॅनच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतं कारण त्यांचं हे अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठं योगदान असतं. पण भारतामध्ये मात्र तसं काही घडत नाही. जसं की अदानी समूहाचं जेव्हा असं नाव समोर आलं त्यावेळी इथले जे विरोधी पक्ष आहेत किंवा आपले सामान्य जे नागरिक आहेत त्या व्यक्तींच्या विरोधात आघाडीवर असतात. तर आपणही समजून घेतलं पाहिजे की यांचं जे योगदान असतं हे आपल्यासाठीही असतं आणि देशासाठीही असतं. तर गरज आहे आपणही भक्कमपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची. नमस्कार.